आज आपण बोटनेक ब्लाऊजची डिझाईन पाहतोय। तर इथं मी मागील भागाचं कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपण माप बघूयात। तर मी उंची 13.25 घेतलेली आहे। कटिंग करते वेळेस उंची प्लस 1 इंच शिवण्यात असं मी कट करून घेतलेला आहे। तर हा 30 छातीचा ब्लाऊज आहे। इथं पाहताय इथे मी मार्क करून घेते। त्यानंतर तुमची जी काही कंबर असेल त्याचा चौथा भाग, त्यामध्ये 1 इंच बॅक साईडचा टक्स आणि तुमचं जे काही शिलाई मार्जिन असेल ते। तर ही फिटिंग लाईन मी इथं जोडून घेते म्हणजे आपल्याला माप टाकायला सोपं जाईल। त्यानंतर इथे मी शोल्डर उतार देऊन घेतलेला आहे कारण आपला बोटनेक ब्लाऊज आहे। तर गळ्याची रुंदी 3 इंच आहे, तिथं मी मार्क करून घेते। खालच्या साईडला आपल्याला 3 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे। गळ्याची खोली आपल्याला 3 इंच घ्यायची आहे। तर इथं मी आता हा बॉक्स तयार करून घेते। आज आपण कॅनव्हास न वापरता इथं सुंदर असा बॅक नेक तयार करणार आहोत। तर इथं मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे। ह्यामध्ये आपण गळ्याला गोलवा शेप देऊन घेऊयात। त्यानंतर इथं आपल्याला 1 इंच सोडून द्यायचं आहे, जे की आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे। तर ते 1 इंच सोडून तुम्हाला जेवढी गळ्याची खोली हवी आहे तिथं मार्क करा। मी इथं 3.5 इंच घेतलं। तर इथं आता आपण 3 इंचाला मार्क करून इथं हा बॉक्स तयार करून घेतोय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। तर इथं आपल्याला वरच्या साईडला 1 इंच जे सोडलेलं आहे तिथं लाईन आखून घ्यायची आहे। त्यानंतर इथं आपण ह्या अशा पद्धतीचा गळ्याला शेप देऊन घेतोय, पहा। त्याचसोबत खालच्या साईडला तुम्हाला किती डीप नेक ठेवायचं आहे त्यानुसार इथं मार्क करायचं आहे। म्हणजेच मी इथं कमरेची पट्टी ही 3 इंच ठेवते। तुम्हाला जितका डीप नेक हवा असेल त्यानुसार इथं मार्क करून घ्या। तर ही शिलाई केल्यानंतर ह्याच्यातून मायनस होऊन मी इथं मार्क केलेला आहे। आता आपण इथं सरळ लाईन आखून घेतोय। त्यानंतर व्हिडिओमध्ये पाहताय अशा पद्धतीने इथं मी डिझाईन करून घेते। जर तुम्हाला डायरेक्ट डिझाईन करायला कठीण जात असेल तर इथं तुम्ही पेपरचा सुद्धा वापर करू शकता। पहिल्यांदा पेपरवर ड्रॉ करून घ्या, मग तो जसाच्या तसा इथं आपल्याला ब्लाऊजवर ठेवून मार्क करून घ्यायचा आहे। इथं आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे। आता आपण हे कटिंग करून घेतोय। पहा मी कशा पद्धतीने कट करते। इथे आपण आहे अशी डिझाईन कट करून घेतलेली आहे। आता आपल्याला ही पट्टी सेपरेट करून ठेवून द्यायची आहे कारण आपल्याला पुढे हीच पट्टी लागणार आहे। त्यानंतर इथे मी त्याच मापाचं इथं मेन फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे। पहा इथं आपल्याला प्लेन घ्यायचं आहे कारण आपण काठापासून डिझाईन तयार करतोय। तर इथं वरच्या साईडला ठेवून घेतलेलं आहे। आता आपण हे व्यवस्थित असं उघडून घेऊयात, म्हणजेच आपल्याला मेन फॅब्रिकवर वरच्या साईडला हे ठेवून घ्यायचं आहे। पहा मी कशा पद्धतीने ठेवते। आपल्या मेन फॅब्रिकच्या वरच्या साईडवर आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। तर इथं आता आपण टाचण्या लावून घेऊयात, म्हणजेच आपल्याला शिलाई करताना प्रॉब्लेम येणार नाही आणि शिलाईसुद्धा व्यवस्थित येईल। इथे आपण आपल्या डिझाईनचा जो भाग आहे तो पलटून घेणार आहोत आणि गळ्याला नंतर पट्टी लावून घेणार आहोत। तर आता आपण शिलाई करून घेऊयात। तर कमरेच्या साईडने आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे, म्हणजे पुन्हा आपल्याला कमरेला एक्स्ट्रा पट्टी लावायची गरज लागणार नाही। पहा मी कशा पद्धतीने शिलाई करते। शिलाई करते वेळेस आपल्याला 1/2 इंच इतपत शिलाई घ्यायची आहे आणि कुठे चुण्या येणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे। तर मी तळव्याचा वापर करून व्यवस्थित अशी शिलाई करून घेते। इथे आपण ब्लाऊजला व्यवस्थित शिलाई देऊन घेतलेली आहे। आता आपण एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घेतोय। तर कट करते वेळेस इथं 1/2 इंच इतपत एक्स्ट्रा आपल्याला मेन फॅब्रिक ठेवायचं आहे, कारण बऱ्याच वेळा मेन फॅब्रिकचे धागे हे निघत असतात। आता आपल्याला संपूर्ण पॅटर्नवर असे नॉच देऊन घ्यायचे आहेत। पहा मी कशा पद्धतीने देते। तर आता आपण हे पलटून घेतोय।
तर आपल्याला मेन फॅब्रिक हा बाहेरच्या साईडला काढून अस्तर हे आतल्या साईडला टाकून असं व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे। गळ्याला परफेक्ट शेप येण्यासाठी आपल्याला ह्यावर दाबटीप देऊन घ्यायचे। तर दाबटीप दिल्यानंतरच आपला गळा हा छान दिसेल। सोबत आपल्या गळ्याचा परफेक्ट शेप दिसण्यासाठी इथं आपण त्यावर लेस लावून घेणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा, मी कशा पद्धतीने लेस लावून घेणार आहे। आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। इथे आपली दाबटीप देऊन झालेली आहे। आता आपण आपलं अस्तर आहे ते मेन फॅब्रिकला अटॅच करून घेऊयात। तर इथं मी 5 इंच इतपत शिलाई घेऊन अगदी व्यवस्थित असं तळव्याचा वापर करून अस्तर जोडून घेणार आहे। जर तुम्हाला जमत नसेल तर इथं टाचण्यांचा वापर करा आणि आपल्या ब्लाऊजला चुण्या येणार नाही ह्याची काळजी घ्या। तर इथं पहा, अगदी व्यवस्थित असं आपण आपल्या मेन फॅब्रिकला अस्तर जोडून घेतोय। कडेने शिलाई देऊन घ्यायची आहे। ह्या ब्लाऊजचा आपण पेपर कटिंग सुद्धा केलेला आहे। तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा। अगदी सोप्या पद्धतीने बोटनेक ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करावं ते मी सांगितलेलं आहे, तुमच्या सहज लक्षात येईल। इथं आपला अस्तर जोडून झालेला आहे। आता आपल्याला एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे। जितका आपल्या गळ्याचा आकार दिलेला आहे त्याच मापावर आपल्याला व्यवस्थित असं मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे। पहा मी कशा पद्धतीने करून घेतलं आहे। आता आपण इथं गळ्याला पट्टी लावून घेतोय। तर त्यासाठी इथं मी 1.25 इंचाची ही अस्तरची पट्टी घेतलेली आहे। ती इथं आपल्याला कोपऱ्याला 5 इंच इतपत एक साईडने फोल्ड करून घ्यायची आहे। पहा मी कशा पद्धतीने फोल्ड करते। त्यानंतर आपल्याला वरच्या साईडने ही अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे आणि इथं आपण 5 इंच इतपत शिलाई घेऊन जिकडे आपला गोलवा शेप आहे तिथं आपल्याला अशा छोट्या छोट्या प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत। तर असं केल्याने आपला गळ्याचा शेप हा अगदी परफेक्ट येतो, अजिबात बिघडत नाही। तर पहा, आपला जिकडे गोलवा शेप आहे तिथपर्यंत आपल्याला अशा 3-4 प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला इथं पायपिंग करायची असेल तर पायपिंग सुद्धा करू शकता। तर दुसऱ्या साईडला सुद्धा मी इथं अशा 3-4 प्लेट्स टाकून घेते। पट्टी कट करते वेळीसच थोडी एक्स्ट्रा घेत जा, म्हणजेच तुम्हाला चुण्या टाकायला कापड पुरेल। तर पहा, इथं आपण पट्टी जोडून घेतलेली आहे। आता आपण ही डायरेक्ट आतल्या साईडला पलटवतोय आणि त्यावर आपण एक दाबटीप देऊन घेतोय। तर आपण वरच्या साईडला लेस लावून घेणार आहोत, म्हणून मी ही साधी एक टीप देऊन घेते, कारण लेस लावल्यानंतर आपली पट्टी ही झाकून जाणार आहे। इथं आपली परफेक्ट अशी गळ्याला पट्टी जोडून झालेली आहे। आता आपण मागील भागातील जो तुकडा बाजूला काढून घेतला होता तो इथं आपल्याला आता लागणार आहे। तर मी इथं हा अस्तरचा तुकडा घेतलेला आहे, त्यावर आपल्याला ब्लाऊजच्या पॅटर्नमधील हा तुकडा ठेवून घ्यायचा आहे, खालच्या साईडच्या दिशेने ठेवून घ्यायचा आहे। तर आता आपण इथं वरच्या साईडला थोडंसं 5 इंच एक्स्ट्रा घेऊन असे पॉईंट्स देऊन घेतोय आणि समोरच्या साईडला आपल्याला साधारण 1.5 इंच इतपत एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण हे आपलं शिवण्यात जाणार आहे। तर इथं पहा, आता आपण हे कट करून घेतोय। तर 1.5 पेक्षा कमी घेऊ नका। आता आपल्याला तेवढ्याच मापाचा इथं काठाचा तुकडा घ्यायचा आहे। तर इथं आता आपण ह्यावर शिलाई देऊन घेणार आहोत। ह्या दोन्ही तुकड्यांच्या समोरच्या साईड ह्या एकमेकावर ठेवून घेतलेल्या आहेत आणि आपण जेवढं शिलाई एक्स्ट्रा घेतलं होतं, म्हणजे गळ्याच्या साईडला आपण एकदा इतपत आणि वरच्या साईडला 5 इंच इतपत मी शिलाई देऊन घेतलेली आहे। आता आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून हे पलटून घ्यायचं आहे। तर पहा मी कशा पद्धतीने पलटून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्यावर दोन्ही साईडला दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजेच आपलं कापड हे उचलल्यासारखं वाटणार नाही। तर इथं पहा, अगदी व्यवस्थित अशी मी टीप देऊन घेते। बऱ्याच वेळा आपल्या ब्लाऊज पीसला एकाच बाजूला काठ असतं आणि आपल्याला बाहीला सुद्धा जोडायचं असतं। तर अशा वेळी तुम्ही ही गळ्याची डिझाईन नक्की ट्राय करून पहा, खूप छान आहे। तर इथं आपण दोन्ही साईडला टीप देऊन घेतलेले आहे। आता आपल्याला त्या पट्टीच्या नुसार इथं मी व्यवस्थित असं टाचण्यांच्या सहाय्याने अटॅच करून घेणार आहे।
इथे मी जेवढं कट केलेलं होतं त्यानुसार इथं टाचण्या लावून घेतलेलं आहे. आता आपण ह्यावर शिलाई देऊन घेतो आहे. पहा, आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे आणि जितकं आपण 5 इंच शिवण्यात घेतलं होतं ते आपल्याला त्याच्यातून मायनस करायचं आहे. तर पहा, इथं मी शिलाई देऊन घेतलेली आहे. शिलाई लॉक करून घ्यायची आहे. आता आपण इथं लेस लावून घेतो आहे. वरच्या साईडच्या गळ्यासाठी इथं मी ही नाजूक लेस घेतलेली आहे. तर साडीला काठ हा गोल्डन होता म्हणून मी ही गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. तर इथं आता आपण ही जोडून घेतो आहे. पहा मी कशा पद्धतीने जोडते. तर लेस लावत असताना धागा मॅचिंग घ्यायचा, म्हणजे ते दिसायलासुद्धा खूप छान दिसतं. तर इथं आपली लेस लावून झालेली आहे. आता आपण खालच्या साईडला लेस लावून घेऊयात. तर मी इथं ब्लाऊजला मॅच होईल अशी लेस घेतलेली आहे. पहा मी कशा पद्धतीने लेस लावून घेते. लेस लावते वेळेस आपल्या गळ्याचा शेप हा कसा परफेक्ट येईल ह्याच्याकडे लक्ष द्या, कारण इथं आपण कॅनव्हास वापरलेला नाही आहे. जेवढी तुम्ही लेस परफेक्ट लावाल त्यानुसार आपल्या ब्लाऊजच्या गळ्याला छान आकार येतो. इथे आपण कॅनव्हास न वापरता छोट्याशा काठाच्या तुकड्यापासून आणि लेस वापरून सिंपल असा बोटनेक बॅकनेक तयार केलेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.